कौन है प्रफुल्ल लोढ़ा, क्यों आए सुर्खियों में? पहले राष्ट्रवादी पार्टी उस समय गिरीश महाजन पर तरह तरह के आरोप लगाए, उन्हें भला बुरा कहा, कई गंभीर आरोपी भी लगाए। फिर कुछ दिनों बाद अचानक भाजपा में शामिल हो गए, वो भी देवेंद्र फडणवीस के सक्षम पार्टी में एंट्री की। उसके बाद प्रफुल्ल लोढ़ा ने एक पत्रकार परिषद लेते हुए एक नाथराव खड़से पर गंभीर आरोप लगाए। यहां तक कह दिया कि उनके बेटे का जो एक्सीडेंट था वो एक मिस्ट्री थी। पश्चात फिर मविया की सरकार आई, फिर प्रफुल्ल लोढ़ा के घरों पर छापे मारे गए। इन छापों का कारण भले कुछ भी रहा हो, लेकिन कुछ ना कुछ ढूंढा जा रहा था। फिर सरकार बदली, भाजपा सत्ता पर बैठी और पश्चात ही प्रफुल्ल लोढ़ा का कद बढ़ा, उनकी धन संपत्ति में इजाफा हुआ और फिर अभी अभी उन पर हनी ट्रैप का मामला दर्ज हुआ और फिर एक बार उनके घर खंगाले गए। इस बार भी पुलिस मानो कुछ ढूंढ रही हो, जो कुछ तो रहस्यमयी है। आइए देखते हैं खड़से क्या कहते हैं, प्रफुल्ल लोढ़ा क्या कहते हैं, और ये सारी घटनाएं कुछ वर्ष पुरानी हैं। अंधेरीला त्या प्रफुल्ल लोढ़ावर गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा आहे, अल्पवयीन मुलीवर बलात्काराला चित्रण केलं वगैरेचा एक गुन्हा आहे आणि दुसरा जो आहे तो हनी ट्रॅपच्या संदर्भामधला गुन्हा आहे। आणि यामध्ये हा जो प्रफुल्ल लोढ़ा आहे हा गिरीश महाजनांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच हस्ते त्याचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता। आमदार मंगेश चव्हाण त्यावेळेस उपस्थित होते। यापूर्वी तो अजितदादांबरोबर राहायचा। अजितदादांबरोबर त्याचे अनेक फोटो आहे, छगन भुजबळ साहेब, अजितदादा वगैरे अनेकांचा स्वाभाविक कार्यकर्ता म्हणून त्यांचे फोटो असतील तसे फोटो आहेत। आणि याच्या हा राजकीय नेत्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता। पूर्वी याच्यावर गिरीश महाजनांचा अजिबात जमत नव्हतं, याची टोकाची भूमिका होती। हा अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये गिरीश महाजनांना शिवाय घालायचा, पण नंतर काय चमत्कार झाला माहिती नाही। गिरीश महाजनांनी त्याला भाजपमध्ये घेतलं, त्याला मान सन्मान दिला, अगदी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करून घेतला वगैरे वगैरे जे काही असतील। हा इतका सामान्य कार्यकर्ता होता की याला खरं म्हणजे याच्याकडे याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक होती, पण आता तो कोट्यवधीचा मालक झाला अचानक। आजही त्याच्या प्रॉपर्टीची तपासणी केली तर त्याच्याकडे 50-60 कोटी रुपयाची प्रॉपर्टी या अगदी 8 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये त्याच्याकडे जमा झाली। ती कशी झाली हा एक संशोधनाचा विषय आहे, पोलिसांनी त्याचा तपास केला पाहिजे। पण ह्याचं नाव नेहमी पोलिसांच्या सीडीमध्ये आपल्या या हनी ट्रॅपमध्ये आलं, म्हणजे पूर्वी पण आलेलं होतं। ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार होतं आणि अनिल देशमुख त्या कालखंडामध्ये गृहमंत्री होते, त्या कालखंडामध्ये एक तक्रार आलेली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने याच्या सर्व प्रिमायसेसवर त्या कालखंडामध्ये रेड घालण्यात आली होती, लॉकर्स तपासण्यात आले होते। त्यावेळेस ही संशय होता हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये, परंतु त्या लॉकर्समध्ये वगैरे काही मिळालं नाही म्हणून पोलीस खाली हात परत आले। अगदी 15-20 दिवसापूर्वी याच्या घरावर म्हणजे पहूर येथे, जामनेर येथे, जळगाव येथे, नाशिक येथे पोलिसांनी रेड घातली। एक 15-20 दिवस झाले त्या गोष्टीला, आणि ते शिडे तपासण्यासाठीच घातली त्या संदर्भामध्ये की याच्याकडच्या जे आहेत पण याने कुठे लपवून ठेवल्या ते अजून पोलिसांना सापडलेलं नाही आहे। म्हणजे वारंवार पोलिसांचा संशय याच्यावर राहिलेला आहे। आणि असं असतानासुद्धा याचे राजकीय संबंध दृढ असल्यामुळे कोणी याच्याविरुद्ध बोलायला तयार नव्हतं, अशी त्याची स्थिती आहे। या माध्यमातनं जर पोलिसांनी प्रामाणिकपणे याचा तपास केला तर अनेक गुन्हे उघड करू शकते, अनेक मुली ह्याच्यामध्ये अडकलेल्या असू शकतात आणि या संदर्भामध्ये माहिती जमा होऊ शकते। या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा, सखोल तपास करावा, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या ठिकाणी तपास व्हावा अशी माझी विनंती आहे। सर, याचे जे संबंध मोठे राजकारण्यांशी आहे, नेमकं काय कारण असू शकतो? आता काही कार्यकर्ता, एखादा भाजपमध्ये कार्यकर्ता आला, एखादा राष्ट्रवादीत कार्यकर्ता आला, आता कार्यकर्ता म्हणून त्याचे संबंध वाढवण्याचा तो प्रयत्न करतो। तसा स्वरूपाचे संबंध फोटोमध्ये येत राहतात। आता माझ्याबरोबर असलं कोणी, आणखी फोटोमध्ये कोणी आलं म्हणजे तो माझाच आहे असं नाही आहे। आता हा प्रफुल्ल लोढ़ाला मी पण ओळखतो, जळगावचा असल्यामुळे स्वाभाविकता बहुतेक कार्यकर्त्यांना मी ओळखतो।
असं म्हटलं जातं की या प्रकरणाची म्हणजे प्रफुल्ल लोढाचे निगडीत जे प्रकरण आहे त्याची जर सखोल चौकशी केली तर मोठे मोठे लोक बेनकाब होतील, म्हणजे बुरका फाडलं जाईल त्यांचं, असं निश्चित येतील. कारण या प्रफुल्ल लोढानेच मला काही वर्षापूर्वी एक शिडीमधले फोटो आणून दिले होते. ते माझ्या मोबाईलमधनं डिलीट झाले. तेव्हापासून मला माहिती आहे की याच्याकडे, त्यावेळेस तो मला सांगायचा माझ्याकडे सगळंच आहे, याचा आहे, त्याचा आहे, त्याचं वगैरे. ते काही नावं घ्यायचा, विश्वास न बसण्यासारखे काही नाव घ्यायचं. आणि त्यावेळेस हा काही इतका विश्वासू नव्हता, त्यामुळे त्याच्यावर फारसं लक्ष दिलं जात नव्हतं. परंतु नंतरच्या कालखंडात पोलिसांनी वारंवार ज्यावेळेस धाडी घातल्या, वारंवार ज्या ठिकाणी याला तपासायला सुरुवात केली आणि हा अगदी मग मंत्र्यांच्या बरोबर दिसायला लागल्यानंतर मग पोलीस यंत्रणा थोडी संत झाली. यामध्ये अगदी कायम हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून अलीकडे वावरला. अत्यंत विश्वासू कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी गिरीश महाजनांचा तो होता, आता आहे. सर, लैंगिक जे आरोप त्याच्यावरती आहेत, हनी ट्रॅप वगैरे सोडलं तर बेहिसाबी मालमत्ता पण त्याच्याकडे आहे, प्रॉपर्टीज. त्याच्या एवढी मोठी मालमत्ता आहे, नाशिकला फ्लॅट आहे त्याचा, आणि वगैरे वगैरे खूप मालमत्ता त्याच्याकडे आहे. एवढे आले कुठून? त्याच्याकडे काही उत्पन्नाचं साधन नव्हतं किंवा नाही आजही. तुम्ही जर पोलिसांनी अँटी करप्शन विभागाने तपासले की याच्याकडे एवढी मालमत्ता आली कुठून, तर मला असं संशय आहे की हनी ट्रॅपमधूनच त्याने मालमत्ता कमवली असेल. मोठ्या मोठ्या लोकांना ब्लॅकमेल करूनच त्याने पैसा आणला असावा. आपली मागणी काय आहे संदर्भात? नाही, पोलिसांनी चौकशी करावी, उच्च पातळीवर साठी स्थापन केली पाहिजे. या संदर्भामध्ये उच्च पातळीवर चौकशी केली पाहिजे. सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. हे प्रकार असे गंभीर असतात. हनी ट्रॅपचे प्रकरण गाजून राहिलेले आहे. तो हनी ट्रॅपचा प्रकरण जो आहे 72 अधिकाऱ्यांचा तो वेगळा, हा प्रकार जो आहे त्याच्यापेक्षा वेगळा. त्यामुळे अशा ठिकाणी गुन्हेच दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं डिटेल अशी चौकशी शासनानं करावी. आरोग्याचे काम करीत होतो, परंतु गिरीश महाजन हे मंत्री झाल्यापासून त्यांच्यामध्ये जो अहंकार साचला व त्यांच्या काही कामामध्ये माझा सहभाग किंवा माझं उपस्थित राहणं त्यांना पसंत नव्हतं, म्हणून त्यांचे माझे मतभेद झाले व मी भारतीय जनता पार्टी सोडून ज्यावेळेला पूर्ण महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपकडे जात होता, त्यावेळेला मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रवेश केला. कारण किंवा हा राष्ट्रवादी काँग्रेस मान्य शरद पवार साहेब, अजितदादा सारख्या सच्च्या माणसाचा पक्ष आहे, म्हणून मी राष्ट्रवादीत महाराष्ट्रामध्ये जे संपली होती मान्य जयंतदादा यांच्याबरोबर मी भाषण केले. परंतु व ह्याच वेळेला एकनाथराव खडसे नावाचा एक विकृतीखोर माणूस हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा विचार करीत होता. त्याच वेळेला त्याने राष्ट्रवादीच्या कोणाला हाताशी धरून माझ्यावर BHR प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसताना BHR प्रकरणामध्ये त्याने मला माझ्या घरी, माझ्या भावाच्या इथे मुंबईला मी तिथे जात होतो म्हणून गिरीश महाजनचे एव्हिडन्स पाहण्यासाठी त्याने संध्याकाळी 6 वाजता एकटी महिला घरात असताना व तिचा मुलगा, 2च व्यक्ती त्या घरात राहतात, त्या घरामध्ये रेड करून 6 ते 2 वाजेपर्यंत गुन्हा अन्वेषण विभागाने जसे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी पकडण्याला आलेले आहे अशा पद्धतीने त्यांनी त्या घरामध्ये धुमाकूळ घालून सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू सर्व जप्त करून नेल्या. अशा हा विकृतीखोर माणूस, याच्यानंतर त्या एव्हिडन्समध्ये याच्या हातात काहीच लागलं नाही, म्हणून याने परत जामनेरचा माझा नातेवाईक याला हाताशी धरून लासलगाव पोलीस स्टेशन इथे नाशिकचा जे खादी वर्दी ही बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेच्या संरक्षणासाठी ठेवलेली आहे. परंतु काही अधिकारी सचिन पाटलासारखे जे नाशिक SP आहे यांनी लासलगाव पोलीस स्टेशन अधिकाऱ्यावर दबाव आणून आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, खंडणीचा. परंतु पवार हा महाराष्ट्रातला फार सच्चा नेता आहे. त्या नेत्यांनी मला एकच सांगितलं, लोढाजी ह्या कामासाठी मी तुमचं सहकार्य करू शकत नाही, तर तुम्ही मान्य शरद पवार यांना सांगा, तुमचं काही काम असेल तर मी करायला तयार आहे, कारण तुम्ही फार सच्चे कार्य करते. मी पवार साहेबाला सांगायला गेलो, पण पवार साहेबांनी माझा विषय ऐकला नाही. म्हणून आज मला महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं जे हे आहे लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन किंवा न्याय देण्याचं जे ठिकाण आहे की TV चॅनल, म्हणून मी आज लाईव्ह TV चॅनल समोर आलो आहे आणि माझी काही भेट मांडतो आहे की माझ्यासारख्या सर्वमान्य माणसावर एक सरकारी वकील
जो काळाकोट घालतो, महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लिहितो, एक SP जो खादीवर्दी घालतो, सरकारी वकिलाचं नाव. सर्व गुन्ह्याचे सापडेल. कारण हा कायद्याचा संरक्षण नसून हा काही लोकांचा मिथ्या असून त्यांचं संरक्षण करणार आणि ही सत्य परिस्थिती आहे. परंतु एकनाथराव खडसेने सांगितलं तर मी मागे पत्रकार परिषद घेतली तर मी दारू पिलेलो आहे, परंतु मी जनतेला माझ्या महावीर भगवानाची शपथ व माझ्या नातवाची शपथ घेऊन सांगतो की 13 वर्षापासून मी कोणतंच व्यसन करीत नाही. परंतु या एकनाथराव खडसेच्या किल्ल्या खराब झाल्यावर तो माझ्यावर दारूचा आरोप करतोय. अरे मला याच्या पुढे जाऊन सांगायचं या महाराष्ट्र जनतेला की या राजकारणासाठी एकनाथराव खडसेच्या मुलाने आत्महत्या न करून ही हत्या आहे आणि याचा तपास याने करावा अशी मी मागणी आता कोर्टावाला प्रवीण चव्हाण सारखा वकील, खाद्या कपड्यावाला सचिन पाटला सारखा SP आणि असे पुढारी मी कोणाला दाद मागू. म्हणून मी या मीडियाच्या समोर आलोय की मला न्याय देण्याची भूमिका करावी, मला पोलीस बंदोबस्त द्यावा. कारण मला या लोकांपासून जीवाला धोका आहे, तरी मला पोलीस बंदोबस्त गृहमंत्र्याने द्यावा अशी मी नम्र विनंती करतो.